नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। लाच घेतल्या प्रकरणी एका खाजगी व्यक्तीला अटक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील ही घटना समोर आली असून बारामती तालुक्यातील लिंबूत येथे प्लॉटच्या 7/12 उतार्यावरती नोंद लावून देण्यासाठी 15,000 रुपयांची लाच स्वीकारताना एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। या प्रकरणी सोमनाथ संपत महानवर वय 35 राहणार गडदरवाडी तालुका बारामती याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार शेतकऱ्याचे निंबूत येथील गट क्रमांक 86/2 मध्ये 6 गुंठे क्षेत्रफळाचे प्लॉट आहेत। भूमी अभिलेख विभागामार्फत या प्लॉटची मोजणी करून फाळणीप्रमाणे कागदपत्रे तयार करण्यात आली होती। त्यानुसार फाळणी केलेल्या 4 प्लॉटचा 7/12 उतार्यावर नोंद करण्यासाठी बारामती तहसीलदारांनी निंबूत येथील तलाठी कार्यालयाला 11 फेब्रुवारी 2026 रोजी आदेश दिले होते। त्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी तक्रारदार नोंदीबाबत चौकशी करण्यासाठी निंबूत येथील तलाठी कार्यालयात गेले असता तेथे उपस्थित असलेल्या सोमनाथ महानवर याने तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्या नावाने प्रत्येक प्लॉटसाठी 5,000 रुपये अशी एकूण 20,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती। यानंतर या तक्रारीनंतर एसीबीने 26 फेब्रुवारी रोजी लाच मागणीची पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर 4 मार्च रोजी संध्याकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास नीरा बारामती रस्त्यावरील निंबूत खंडोबाची वाडी परिसरात इंडियन ऑइल पंपाजवळ एसीबीने सापळा रचला। यावेळी 15,000 रुपयांची लाच स्वीकारताना सोमनाथ महानवर याला रंगेहात पकडण्यात आले। दरम्यान तपासात महानवर हा तलाठी कार्यालयातील अधिकृत कर्मचारी नसून खाजगी व्यक्ती असल्याचेही स्पष्ट झाले। या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलेला आहे। आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती पहिल्याच असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। लाच घेतल्या प्रकरणी तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।